बिग बॉस मराठीच्या घरातून 11व्या आठवड्यामध्ये 2 सदस्यांना एलिमिनेट करण्यात आलं. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे प्रभू शेळकेचं, तर दुसरं नाव आहे ते म्हणजे संकेतचं. आता प्रभूला घराबाहेर कशामुळं काढलं, काय काढलं हे आपण बिग बॉसच्या घरामध्ये बघितले. कारण की घरातले सदस्य म्हणत होते की त्याचा गेम वीक आहे, तो काही जास्त दिसत नाही, आपले मुद्दे ठामपणानं मांडत नाही, टास्क सुद्धा खेळत नाही. पण मात्र दुसरीकडं संकेतला सुद्धा घराबाहेर काढलेलं आहे. पण मात्र संकेतला नेमकं कशामुळं काढलं, काय काढलं, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की संकेतला घेणं न देणं उगाची उगाच घराबाहेर काढलेलं आहे, असंच एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र याच्या पाठीमागे नेमकी अजून काय काय कारणं आहेत तेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर या बिग बॉस मराठीच्या घरात 11व्या आठवड्यामध्ये दोघा जणांना बाहेर काढण्यात आलं. त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं ते म्हणजे प्रभू शेळकेचं, तर दुसरं नाव आहे ते म्हणजे संकेतचं. आता संकेतला सुद्धा बिग बॉस मराठीच्या बाहेर काढलेलं आहे आणि ते रविवारी घराच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन चालू आहे, या 6व्या सीझनमध्ये काहीही अर्थ राहिलेला नाही. कारण की बिग बॉस जरी म्हणत असलं की बघू प्रेक्षकांनी कोणाला पसंती दिली आहे, कोणाला वोटिंग केलंय, प्रेक्षकांना कोणाचं खेळणं आवडलंय आणि कोणाचं नाही आवडलंय, असं जरी बिग बॉसमध्ये दाखवलं असलं तरी या ठिकाणी आता प्रेक्षकांच्या वोटिंगला काहीही किंमत राहिलेली नाही, असंच एकंदरीत आपलं या ठिकाणी दिसतं. कारण की ज्याला सगळ्यात जास्त वोटिंग आहे तेच बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाताना दिसतं. आता बिग बॉसच्या घरामध्ये इतर नॉमिनेट झालेले सदस्य होते, त्यांच्यापैकी प्रभू शेळकेला चांगल्या पद्धतीचं वोटिंग होतं, राज्यातल्या जनतेचा सपोर्ट होता, पाठिंबा होता आणि प्रभू शेळकेच्या पाठीमागे एक सहानुभूतीची लाट होती. लोकांना सहानुभूती वाटत होती की चांगलं खेळतंय, चांगल्या पद्धतीनं कॉमेडी करतंय, हसवण्याचं काम करतंय, म्हणून ते बिग बॉसच्या घरामध्ये असलं पाहिजे. विजेता होईल का नाही पण मात्र टॉप 5 पर्यंत पोहोचेल असं अनेकांना वाटत होतं. पण मात्र बिग बॉसनं ते धक्का केलं आणि प्रभू शेळकेला घराच्या बाहेर काढलं. आता प्रभू जास्त काही गेम खेळत नव्हता, टास्कमध्ये सुद्धा दिसत नव्हता. कारण की इतरांच्या तुलनेत त्याची तेवढी ताकद नव्हती की तो टास्क चांगल्या पद्धतीने खेळन म्हणून. पण जिथं मुद्दे मांडायचे, जिथं बोलायचे, तिथं तो चांगल्या पद्धतीनं बोलत होता. मग दुसरा विषय येतो तो म्हणजे संकेतचा. आता संकेतला घेणं न देणंच बिग बॉसच्या बाहेर का काढलं आहे? कारण की संकेत त्या ठिकाणी चांगले मुद्दे मांडतोय, जशाचं तसं उत्तर देतोय आणि टास्क सुद्धा अशा चांगल्या पद्धतीनं खेळतोय आणि त्या टास्कमध्ये तो जिंकतोय सुद्धा. आणि विशालला टक्कर देण्यासाठी कुठंतरी संकेत बरोबरीचा आहे. मग त्या ठिकाणी संकेतनं विशालला टक्कर देऊन आपला गेम त्या ठिकाणी खेळायला पाहिजे होता. पण मात्र तो विशालच्याच फेवरमध्ये जाऊन गेम खेळत असल्यामुळं विशालची कठपुतली म्हणून संकेतला त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्याला सुद्धा त्या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आलं. पण मात्र संकेतला नॉमिनेट करायला नव्हतं पाहिजे, आताच घराच्या बाहेर काढायला नव्हतं पाहिजे. कारण की त्याचा गेम स्ट्रॉंग होता, तो चांगल्या पद्धतीने खेळत होता आणि घरातले जे इतर सदस्य आहेत त्याच्यापेक्षा वीक. त्याच्यामध्ये नाव येतं ते म्हणजे सगळ्यात पहिलं नाव येतं रेवाचं, त्यांच्यानंतर नाव येतं सागरचं आणि मग येतं दीपाली यांचं. या तिघांपेक्षा तरी संकेत चांगल्या पद्धतीनं खेळत होता, आपले मुद्दे सुद्धा मांडत होता. पण मात्र तरी सुद्धा घेणं न देणं विनाकारण संकेतला घराच्या बाहेर काढलेलं आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं सोशल मीडियावर आहे. पण मात्र बिग बॉस मराठीचं हे जे 6वं सीझन ज्या पद्धतीनं चालू आहे, सीझन 6 आणि ट्विस्ट फिक्स असं म्हणत म्हणत त्यांच्या मनाला जे येईल तेच ते ठिकाणी करत आहेत, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.